हॅलो, वेलकम टू भूमीज होम किचन. आज काहीतरी वेगळ्या प्रकारे सांबार ट्राय केला आहे. आपली डाळ न शिजवता, कुकर न लावता थोडा काही वेगळ्या प्रकारे ट्राय केलेला आहे. तर आपण आधी बघूया की आपल्याला मसाला कसा तयार करायचा आहे, जो आपल्याला सांबार बनवायचा त्यासाठी. तर मी एका पॅनमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे, 1 चमचा, आणि खडा हिंग घातलेला आहे. एका खड्या हिंगाची टेस्ट थोडी छान वेगळीच लागते. तर एक छोटा तुकडा खडा हिंग घेतलेला आहे, 1 चमचा मोहरी, आणि हळूहळू करत आपण मसाले टाकत जाऊया आणि परतवत जाऊया. तर 1-1.5 चमचा उडद डाळ आणि 2 चमचे चणा डाळ. आधी आपल्याला डाळीच टाकायच्या, कारण त्या छान आपल्या परतवल्या गेल्या पाहिजे, म्हणून आपण आधी डाळी टाकतो. हळूहळू करत आपण एक मसाले ऍड करत जाऊ आणि परतवत जाऊया. तर मी एक अर्धा 2 चमचे जवळपास शेंगदाणा घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणाल शेंगदाणा आणि सांबारचं काय कॉम्बिनेशन, तर छान लागतो, वेगळ्या प्रकारे बनवला आहे. आणि 1 चमचा जिरे घातलेले आहे. हळूहळू परतवत जाऊया आपण हळूहळू करत. आणि थोडी काळी मिरी घातली आहे, एक छानसर तिखटपणा यासाठी सांबारला काळी मिरी अर्धा चमचा जवळपास. आणि आता हळूहळू करत आपण घालूया बाकी मसाले. तर 3 चमचे धणे घेतलेले, अख्खा धणा. आपल्याला तसेही सांबारामध्ये धणेपूड किंवा धणे जास्त वापरले जातात. 3 चमचे धणे हळू परतत घेऊया. आणि 4 मी जवळपास बेडगी मिरची घेतलेली आहे. त्याला छान एक तिखटसरपणाही राहतो आणि हलकासा रंग पण येतो. तर 4 बेडगी मिरची आणि एक अर्धा छोटा चमचा मी मेथी घेतलेली आहे, अख्खी मेथी पूर्ण. आणि आपले 2 ते 3 पत्ते घेतले गोडलिंबाचे. ते जे काही गोडलिंबामध्ये काही आपल्याला कंजूसी करायची नाहीये, छान भरपूर गोडलिंबाची टेस्ट छान लागते. आणि थोडं घातलेलं आहे सुकं खोबरं, 1 चमचा. तर आपण आता हळूहळू सगळे मसाले छान परतून घ्यायचे. आपल्याला डाळी आपल्या हलक्या अशा थोड्या ब्राऊन व्हायला हव्या. आणि हळू आपण घालतो आहे थोडं हळद आणि छान परतवून घेऊन आपण मिक्सरच्या भांड्याला हे लावून घेऊया. आता आपण इकडे तयारी करूया सांभाराची. जर आपल्याला जर सांबार बनवायचं आहे तर मी 2-3 चमचे तेल घेतलेलं आहे मोठे, आणि त्यात थोडं मोहरी, जिरे आपल्या फोडणीत घातलेलं आहे. थोडा गोडलिंब म्हणजे कढीपत्ता, आणि 4 ते 5 मी मिरची घेतली आहे छोटी, जी बोर मिरची मिळते ना, काही स्टोअरमध्ये नाही मिळत, पण मद्रास स्टोअर केरलाचे जाय तिथे टिपिकल सांबार जो बनतो तिथे ही मिरची वापरली जाते. त्याला तिखटपणा काही फारसा राहत नाही. तर थोडं गोडलिंब घातलाय आणि थोडी 1 चमचा मी उडदाची डाळ घातलेली आहे फोडणीमध्ये सांबारात. हा सांबार थोडा वेगळ्या प्रकारे करतोय, तर तुम्हाला असं वाटत असेल की डाळ कोण घालतं फोडणीमध्ये, चटणीमध्ये वगैरे घालतात, पण सांबारमध्ये युजली बरेच जण घालत नाही, पण घालतात, काही काही ठिकाणी घालतात. तर आपण आता हा कांदा वगैरे छान परतवून घेऊया आणि हळूहळू करून भाज्या घालूया यामध्ये. ज्या माझ्याकडे भाज्या अवेलेबल होत्या मी त्या घेतल्या आहे. तुम्हाला जे हव्या तर तुम्ही भाज्या आरामात त्यात घालू शकता. कोणी वांगी घालतात, कोणी दुधी भोपळा. तर माझ्याकडे गाजर होतं आणि आपलं लाल भोपळा म्हणजे कोहळं, तर मी त्याची कोहळ्याची साल काढून घेतलेली आहे आणि छोटे बारीक काप करून घेतले. गाजर घेतलेला आहे, त्याचे पण बारीक छान काप करून घेतले. आणि एक मोठं टमाटर, त्याचे पण छान काप करून घेतले. परतून घेऊया छान आपण ते. आणि 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालूया. भाज्यांना लागेल एवढंच आपल्याला तिखट घालायचं, जास्त घालायचं नाही, कारण आपल्या मसाल्यामध्ये तसंच प्रमाणात भरपूर मिरची आणि काळी मिरी घातलेली आपण. तर आता आपण एक शेवग्याची शेंग घेतलेली आहे, त्याचे छान लांब लांब काप करून हा सगळा मसाला आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचा आहे. आणि आता आपण यात घालतोय गरम पाणी, छान उकळतं पाणी घालायचं आहे, कारण जी चव आहे भाज्यांची ती आपल्याला थंड पाण्याने चालली जाते. त्यामुळे छान उकळीचं पाणी घालून आपण याला एक 5 मिनिटं छान वाफ देऊया. आणि वाफ देऊन झालं की मग आपल्याला जो आपण मसाला तयार केलेला आहे, तुम्ही बघू शकता छान त्याला एक कलर आलेला ऑरेंजिश मसाल्याला. तर आपण हा मसाला आपण सांबारमध्ये घालूया. छान आपली उकळी येऊन गेलेली आहे, भाज्यांना हलक्या शिजल्या पण असतील त्या थोड्या अर्ध्या. तर आता हा जो मसाला आपण परत वाटून घेतलेला मिक्सरला, हा आपल्याला त्यात घालायचा आहे. तर हा मसाला हळूहळू करून आपण त्यात घालून छान त्याला मिक्स करून घेऊया. एक जो आपल्या त्या वाटणमध्ये छान मिक्स व्हायला हवं. तर आता तुम्ही बघू शकता की आपला थोडा एक हलकी उकळी आली आहे, तर त्यात आपण 3 चमचे
बऱ्यापैकी आपण मीठ काही घातलेलं नाही आहे, तर आपल्याला बऱ्यापैकी मीठ घालायचं आहे. 3 चमचे मीठ आणि एक छोटा बऱ्यापैकी तुकडा आपला गुळाचा, जवळपास 25-30 ग्रॅमचा गुळ आपल्याला अंदाजे लागेल. तुम्ही बघू शकता की एवढी कन्सिस्टन्सी तर आपल्याला सांबारची हवीच आहे, कारण छान आपली जी घट्टपणा आपल्याला खूप जास्त नको या सांबारमध्ये. तर तुम्ही बघू शकता की छान आपण 20 ते 25 मिनिटं आपल्याला हा सांबार शिजवून घ्यायचा आणि अशीच कन्सिस्टन्सी जी आहे आपली सांबारची आपल्याला एवढीच ठेवायची आहे. थंड झाल्यानंतर तसंही तो थोडा प्रमाणात आवळूनच येतो. तर अशाच प्रकारे आपल्याला सांबार सर्व करून आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण छान इडलीमध्ये सर्व करून घेऊया आणि अशा प्रकारे आपलं छान